श्री स्वामी समर्थ. माझ्या प्रिय भक्तांनो, आज तुमच्या मनात जे दुःख आहे ना, ते मी पाहतोय. तुम्ही बाहेरून कितीही हसत असाल, पण आतून पूर्ण थकून गेलात. काहींच्या डोळ्यात अश्रू आहेत, काहींच्या मनात भीती आहे, तर काही जण इतके तुटले आहेत की आता कोणावर विश्वास ठेवासा वाटत नाही. पण लेकरांनो, आज मी तुम्हाला एक गोष्ट सांगायला आलो आहे. तुमचं दुःख कायमचं राहणार नाही. लक्षात ठेवा, आकाशात काळे ढग आले म्हणून सूर्य अस्त होत नाही. तसंच तुमच्या आयुष्यात अंधार आला म्हणून तुमचं नशीब संपलेलं नाही. मी पाहतोय तुमच्यापैकी काही जण खूप दिवसांपासून एका गोष्टीसाठी रडत आहेत. कोणाला पैशाची चिंता आहे, कोणाचं नातं तुटलं आहे, कोणाला अपमान सहन करावा लागला, तर काही जण फक्त मन शांती शोधत आहेत. पण आज मी तुम्हाला सांगतो, तुमच्या आयुष्यात बदलाची वेळ सुरू झाली आहे. तुम्ही सतत विचारता, स्वामी माझं दुःख कधी संपेल? लेकरांनो, नदीला समुद्रापर्यंत पोहोचण्यासाठी खूप दगड पार करावे लागतात, पण ती थांबत नाही. तसंच तुमचंही आहे. संकट आलं म्हणजे मार्ग संपला असं नाही. काही वेळा संकटही तुम्हाला मोठं बनवण्यासाठी येतात. आज मी तुम्हाला एक मोठा संकेत देतो. जर गेल्या काही दिवसांपासून तुम्हाला मनातून सतत वाटत असेल की काहीतरी बदलणार आहे, जर अचानक जुने अडलेले काम हसायला लागले असतील, तर तुमचं मन देवाकडे जास्त ओढलं जात असेल, तर समजा तुमच्या आयुष्यात कृपेची सुरुवात झाली आहे. हे योगायोग नाही. मी पाहतोय तुम्ही लोकांसाठी खूप काही केलं, पण बदल्यात फक्त दुःख मिळालं. ज्यांच्यासाठी तुम्ही मनापासून उभे राहिलात, तेच लोक गरजेच्या वेळी दूर गेले. त्यामुळे आता तुम्ही आतून शांत झाले आहात. पण लक्षात ठेवा, परमेश्वर कधीच चांगल्या मनाला रिकामं ठेवत नाही. काही वेळा तो उशीर करतो, पण अन्याय कधीच करत नाही. माझ्या भक्तांनो, आजपासून स्वतःला दोष देणं बंद करा. तुम्ही कमजोर नाही, तुम्ही थकलेले आहात. आणि थकलेला माणूस जेव्हा पुन्हा उभा राहतो, तेव्हा तो आधीपेक्षा जास्त मजबूत बनतो. तुमच्या आयुष्यात जे तुटलं ते कदाचित तुमच्यासाठी नव्हतंच, कारण काही गोष्टी निघून जातात जेणेकरून त्यापेक्षा चांगल्या गोष्टी येऊ शकतील. आज मी तुम्हाला सांगतो, रडणं कमी करा, स्वतःवर विश्वास वाढवा आणि रोज सकाळी स्वतःला एकच गोष्ट सांगा, माझं दुःख संपत आहे, माझ्या आयुष्यात आनंद येत आहे आणि स्वामी समर्थ माझ्या सोबत आहेत. हाच विश्वास तुमचं आयुष्य बदलायला सुरुवात करेल. माझ्या लेकरांनो, पुढचे काही दिवस तुमच्यासाठी खूप खास असतील. एखादी चांगली बातमी मिळेल, घरात आनंदाचं वातावरण तयार होईल, किंवा ज्या गोष्टीसाठी तुम्ही खूप दिवस प्रार्थना केली तिचा मार्ग दिसायला लागेल. पण एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, भीती ठेवली तर दुःख वाढतं, विश्वास ठेवला तर मार्ग तयार होतो. आज मी तुमच्या डोक्यावर हात ठेवून आशीर्वाद देतो. तुमच्या मनातील दुःख दूर हो, तुमच्या घरात सुख शांती नांदो आणि आयुष्यात तुमच्या अंधारात प्रकाशात बदलो. फक्त एकदा मनापासून म्हणा, श्री स्वामी समर्थ.